अमरावती शहर अलर्ट मोडवर, नाकाबंदी आणि सर्चिंग ही बॉम्बस्फोट करण्याची धमकी, रेल्वे ट्रॅक एसटी ट्रॅव्हल्सची सूक्ष्म तपासणी। यवतमाळमध्ये भाजप पक्ष म्हणजे नवी इंग्रज राजवट, इम्रान प्रतापगडी यांचा हल्लाबोल, काँग्रेसचे गांधीच त्यांना देतील सडेतोड उत्तर। अकोलामध्ये अवैध सावकारावर सहकार विभागाने आवडला पाश, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून तिघांविरोधात फौजदारी, 8 महिन्यापासून तपासणी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे अखेर तिसऱ्या दिवशी त्या बेपत्ता, दबत्याची कार विहिरीत आढळली। वडनेर उड्डाणपुलानजीकची घटना, रहस्यमय प्रकरणाचा उलगडा, पोलिसांकडून कसोशीने तपास। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे भविष्याची वाट उजळायला तो सज्ज, पण क्षणात झाले होत्याचे नव्हते। जांभूळजवळ अपघातात शेलू येथील तरुण ठार, 7 महिन्यापूर्वी झाला होता विवाह। अमरावती जिल्ह्यातील पोथरडचे महसूल कार्यालय गाणीच्या विळख्यात, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, आजाराची शक्यता। यवतमाळमध्ये जेडपींसह 7 पंचायत समित्यांचे आरक्षण गोत्यात, 50% मर्यादा ओलांडली, फेररचना होण्याची शक्यता। अमरावतीमध्ये रब्बी हंगामाची अर्धी अधिक पेरणी आटोपली, हरभऱ्याचे सर्वाधिक 56,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी। यवतमाळ स्मार्ट सिटी बनविणार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही, शहराला 365 दिवस 24 तास पाण्याची ही हमी। बुलढाणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांवर वच ठेवत मैदान मारण्यासाठी टाकण्यात येत आहेत डाव प्रतिडाव, सामदामचा वापर, निवडणूक प्रचार रंगतदार। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे 3 माजी नगराध्यक्षांसह 1 माजी उपाध्यक्षांमुळे निवडणुकीत रंगत वाढली। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मध्य प्रदेश सीमेवरील नाक्यावर कोसून तपासणी, निवडणूक पथके आहेत सज्ज, यंत्रणा सज्ज, बॅलेट युनिट सिलिंग मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन। यवतमाळ शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला केली अटक, वाघापूर परिसरात कारवाई, सापळा रचून घेतले ताब्यात। अकोला जिल्ह्यातील पातूर येथे विद्यार्थ्यांनी गिरवले बालहक्काचे धडे, किड्स पॅराडाईजमध्ये कायदेविषयक कार्यशाळा। अकोलामध्ये मोरणा सिंचन प्रकल्पाचे सेंद्रियकरण होणार, निसर्गप्रेमींना पर्यटन अनुभव भेटीसह विविध सुविधा मिळणार। बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे सकाळी दाट धुके, शेतात पिकावर धोका वाढला, अळीबुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे सत्तेसाठी महायुतीत घमासान, वंचित व काँग्रेसच्या रणनीतीकडे लक्ष, मालेगाव नगर पंचायतीमधील चित्र, महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणुकीत रंगत। अमरावती जिल्ह्यात स्क्रब टाइप्सचा धोका वाढला, जिल्हाभरात 19 रुग्णांची नोंद, पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या गावामध्ये आरोग्य विभागाकडून उपाययोजना। यवतमाळमध्ये माकडाला जीवदान दिले पण मंजुराचा झाला मृत्यू, हातात काटा रुतल्याने सेप्टिसिमिया झाला। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे अन्वी मिर्जापूर येथे भीषण आग, वृद्धाचा मृत्यू, घरातील सर्व साहित्य जळाले। बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे वीज वितरण कर्मचारी निवासस्थाने भग्नावस्थेत, कर्मचाऱ्यांना इतरत्र राहण्याची आली वेळ। हिवाळ्यात बाजरी शरीराला उब देणार, नेमके भाव काय? बाजरीत आहेत विविध पोषण मूल्ये, ग्वाहापेक्षा अधिक भाव, मागणीही वाढती। अमरावती शहरातील मोहनलाल सामरा शाळेमध्ये 3 दिवसीय उपक्रमात विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये दंग झाले होते। यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड येथे उमेदवारांसमोर ईव्हीएम मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक, 44 बूथवर 40,770 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। अकोला जिल्ह्यातील मातोडी येथून लाखोंडाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याच्या रपट्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि शेतकऱ्यांना त्रास होत आहे। बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक स्थगितीची अस्थिरता दूर, इच्छुकांचा जीव भांड्यात, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणास वेग। शाळकरी मुलांची मज्जा होणार, सहलीला नोईकरी लालपरी मिळणार, महामंडळाचा निर्णय, विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर। रोज वेगळ्या रंगाचे बेडशीट, पण अनेक रुग्णालयात जुन्या चादरी वापरतात, आरोग्य विभागाचा निर्णय कागदावरच, रुग्णालयामध्ये रंगीत चादरींचा साठाच अपुरा। बुलढाणा जिल्ह्यातील मोताणा येथील कोंढारीमध्ये जागेच्या वादातून दाम्पत्याला मारहाण, 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची आवक घटली, बाजार समितीवरील ताण हलका, बीजवाईच्या दरातही झाली विक्रमी घसरण। अमरावतीमध्ये मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे ग्राम वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात। यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत किती जणांची शस्त्रम्यान, निवडणूक विभागाचे आदेश, पोलीस ठाणे स्तरावर कार्यवाही। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे गुप्त बैठकांचे सत्र व सूक्ष्म नियोजनावर उमेदवारांचा भर, प्रचारही शिंगेला, 2 दिवसात खेळी होण्याची शक्यता, नेते व पदाधिकारी अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे नंदीपात्राजवळील शेती उद्ध्वस्त, शेतकरी अनुदानापासून वंचित, शेतकरी हवालदिल, सातत्याने मागणी मांडली।
वाशिम जिल्ह्यात आजी माजी आमदारांसह राजकीय दूरदरांची प्रतिष्ठा लागली पणाला. निवडणूक 3 दिवसांवर. वाशिमसह 500 ठिकाणी विविध प्रभागामध्ये तुल्यबळ लढती. अमरावती शहरातील ड्रिल स्पर्धेमध्ये PR पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. यवतमाळ जिल्ह्यात ZP मतदार यादीत 1,87,000 मतदारांचा पत्ताच नाही. गोड कायम. दिग्रज विधानसभेत 389 तर आर्णीत 1,084 दुबार मतदार. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सौरपंप कार्यान्वित होण्यास विलंब. रब्बी हंगाम संकटात. मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र. अनेक शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षात. प्रवाशांना सुखरूप पोहोचवणार, स्वस्त कुडकुडात रात्र घालवणार. चालक वाहकांना सुविधांचा जाणवतो अभाव. वाशिमात 75,070 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. सर्वाधिक मतदार प्रभाग 15 मध्ये. अमरावती जिल्ह्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स कॉप्स बेनोडाचा वार्षिकोत्सव सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये जल्लोषात पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला. रॅलीत गर्दी वाढविण्यासाठी 500 रुपये घ्या आणि प्रचाराला या असा फंडाच उमेदवारांनी अवलंबला. यातून बेरोजगारांना रोजगारही मिळत आहे. याचा परिणाम शाळा महाविद्यालयांवरील होत असून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या 30% घटली असल्याची माहिती एका मुख्याध्यापकाने दिली. अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रज बुद्रुक येथे अंधश्रद्धेचा संशय असलेला प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर लिंबू, मिरच्या, कुंकू, हळद आणि इतर वस्तू वापरून केलेला हा विचित्र प्रकार सकाळी व्यायामासाठी फिरणाऱ्या महिलेच्या नजरेस पडला. बुलढाणा जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कपास किसान ॲपवर नोंदणीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. गुणवत्तापूर्ण कापूस सरकार निर्धारित दरात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून कापूस खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे येत्या 2 डिसेंबरला होत असलेली रिसोड नगर परिषद निवडणूक राजकीय दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ठरत असून सर्व प्रमुख नेत्यांची ताकद आणि अस्तित्वाची खरी परीक्षा या निवडणुकीत लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वनजाबाग येथे अंजनगाव सुरजी पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत सुरू असलेल्या दुरुस्ती व पाडकामाच्या कामादरम्यान 28 नोव्हेंबरला कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची अवहेलना झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. यवतमाळमध्ये महागाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत कपास किसान ॲपवर नोंदणी करता येणार. CCI मार्फत गुंज येथे कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक नोंदणी पूर्ण करून गुणवत्तापूर्ण कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा असे आवाहन महागाव बाजार समितीने केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषद निवडणूक चुरशीला आली असून नगराध्यक्ष पदासाठी 4 तर 25 नगरसेवक पदासाठी 85 उमेदवार रिंगणात आहेत. 4 वर्षापूर्वी प्रशासकीय राजवट लागू होण्यापूर्वी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. मात्र विधानसभा निवडणुकीत माजी आमदार SA खतीब यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत नगर विकास आघाडीच्या वतीने त्यांची पत्नी माजी नगराध्यक्षा रझिया बेगम खतीब नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे ग्रामदैवत व नवसाला पावणारे श्री शारंगधर बालाजी यांच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्तांची गर्दी होत असते. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाच्या परंपरेत भर घालत यंदाही शारंगधर बालाजी संस्थानचे विश्वस्त एड संजय सदावर्ते व त्यांच्या कुटुंबियांनी सेवा अर्पण केली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी येत्या दिनांक 2 डिसेंबरला होणारी मतदानाची रणधुमाळी आता रात्रीच्या गारठ्यात शेकोट्याभोवती रंगत चालली आहे. थंडीतही नागरिक, कार्यकर्ते आणि सत्ताधाऱ्यांचे हिशोब मांडणारे राजकीय विश्लेषक उशिरापर्यंत चर्चेत रमले असून कोणत्या प्रभागात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, तसेच नगराध्यक्षपदासाठी कोण भारी ठरणार याविषयी अंदाज वर्तविण्यात येत आहे.